दिवस राहील नंतर पुन्हा तेच चालू होईल। आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याचं काम करते। 4 दिवसांनी परत काय चालू होईल? हा मंत्री ह्या पक्षात गेला, तो मंत्री त्या पक्षात गेला, हे चालू असते। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। यामध्ये होणार नाहीये। काही होत नाही। हे 10 दिवसानंतर सगळं थंड होऊन जाईल। जर तुम्ही काही होणार नाही। आजपर्यंत अनुभव आहे, करू नका, त्याच्या आधी ऍक्शन द्या। आजपर्यंत अनुभव आहे, काही होणार नाही। 10 दिवसानंतर हे थंड होणार, काही होणार नाही। हे मीडियावर 4 दिवस राहील, नंतर सगळं काही होणार नाही। नंतर पुन्हा तेच चालू होईल। नाही, नंतर पुन्हा 4 दिवसांनी परत काय चालू होईल? हा मंत्री ह्या पक्षात गेला, तो मंत्री त्या पक्षात गेला, हे चालू असते नेहमी। आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याचं काम करते, बाकी सुरक्षितता झिरो आहे। काही अर्थ नाहीये, सामान्य माणसाला अजिबात किंमत राहिलेली नाहीये। ज्या दिवशी मंत्र्यांची पोरं किडनॅप होतील ना, तेव्हा यांचे डोळे उघडतील। मंत्र्यांची पोरं किडनॅप झाली पाहिजे तर डोळे उघडतील यांचे। सोबत असलेला माणूस आमच्यातून जातो, आम्हाला दुःख येते, आम्हाला दुःख येते। सामान्य माणसाला तिथे बळी द्यावा लागतोय विनाकारण। गव्हर्नमेंटला दुःख नाहीये, गव्हर्नमेंटला अजिबात काही नाहीये। ते होतं गव्हर्नमेंट भारताच्या बाहेर होता, आता आले। ईट का जवाब पत्थर से देना चाहिए, द्यायलाच पाहिजे। मी तर म्हणतो 2700 अगेन्स्ट 270 तरी मारले पाहिजेत, अतिरेकी शोधून तरच कुठेतरी थोडंसं समाधान मिळेल। आणि हे पूर्ण बंद व्हायला पाहिजे याच्या पुढे। अमेरिका जर जाऊन तिकडे जाऊन हे मारते त्यांच्या अतिरेक्यांना, तर आपण का गप्प राहायचं? आपण तसंच करायला पाहिजे ना। आपल्याला हे सगळी गोष्टी जेव्हा आपण ऐकतो, आपल्याला एकच प्रश्न पडतो की हा भारत देश आपलाच आहे आणि आपण कुठेही सुट्टी आपल्या फॅमिलीसोबत मनवायला जाऊ शकतो। पण ह्या प्रकारची जेव्हा घटना घडते, तर हा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात आपल्या मनात उठतं की आपण सेफ आहेत की नाही। आणि ह्या प्रमाणाच्या गोष्टींवर पॉलिटिक्स सध्या म्हणजे नको। आपल्याला एकजूट होऊन यावर काहीतरी एक असं सोल्युशन द्यावं लागेल की आपण सेफ फील करू। दॅट्स इट। सरकारकडून काय मागणी आहे आपली? सरकारकडून हेच मागणी आहे की आपल्याला हे जे लोक रेस्पॉन्सिबल आहेत यावर, त्यांना असा एक मुंहतोड जबाब द्यायला पाहिजे की त्यांची 7 पिढी, जसे आपले राजसाहेब बोललेत की त्यांची येणारी पिढी या प्रमाणाची काही गोष्ट करल्या अगोदर हे लोक घाबरायला पाहिजे। असं काहीतरी त्यांना एक धाड सबक द्यायला पाहिजे, असं मला वाटतं।